तर कशा आहात सगळे? आता आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया, दॅट इज ओरिजिन अँड एव्होल्यूशन. सो हा वन ऑफ माय फेवरेट टॉपिक्स आहे बिकॉज ह्यामध्ये आपले बरेच मिथ्स जे असतात अबाउट द फॉर्मेशन ऑफ लाईफ, हाऊ दिस व्हरायटी ऑफ डायव्हर्सिटी दॅट इज एक्झिस्टिंग इन द युनिवर्स, किंवा युनिवर्स म्हणण्यापेक्षा सध्याला तर आपण म्हणूया अर्थवरती की ऑर्गॅनिझमिक डायव्हर्सिटी काय एक्झिस्ट करते याचा आपल्याला या टॉपिकमध्ये शोध लागेल. ठीक आहे. सो लाईफ कशी ओरिजिनेट झाली, त्याच्यानंतर तिथून पुढे ते ओरिजिनेट झालेली लाईफ कशी एवढी डायव्हर्सिफाय झाली, ह्याचे आपल्याला बरेच सारे प्रूफ्स, लॉजिक्स आणि कन्सेप्ट माहिती पडणार आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला हा टॉपिक दोन पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. फर्स्ट इज गोइंग टू बी युअर ओरिजिन ऑफ लाईफ, आणि त्यानंतर द सेकंड सेक्शन इज गोइंग टू बी एव्होल्यूशन ऑफ लाईफ. सो दोन सेक्शनमध्ये आपल्याला टॉपिक डिस्कस करायचा, ओरिजिन अँड एव्होल्यूशन. सो लाईफचं ओरिजिनेशन कसं झालं आणि त्याच्यानंतर ओरिजिनेट झाल्यानंतर ती इव्हॉल्व कशी झाली, हे दोन्ही पार्ट्स आपल्याला डिस्कस करायच्यात. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस चॅप्टर. लक्ष द्या. सो ओरिजिन ऑफ लाईफ याचा अर्थ असतो प्रोटोबायोजेनेसिस. लाईफ कशी तयार झाली याला सांगणं म्हणजे काय असतं, प्रोटोबायोजेनेसिस. सो द लिव्हिंग मॅटर शोज ॲट्रिब्यूट्स ऑर कॅरेक्टर्स लाईक रिस्पॉन्सिव्हनेस. कोणताही जिवंत ऑर्गॅनिझम बद्दल सांगितलंय. रिस्पॉन्सिव्हनेस आहे, ग्रोथ आहे, मेटाबॉलिझम आहे, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि रिप्रोडक्शन. हे सगळे फीचर्स कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर. रिस्पॉन्ड करणार आहे म्हणजे नेचरमध्ये काही चेंज येऊ द्या, तो ऑर्गॅनिझम त्या चेंजला रिस्पॉन्ड करतो. बरोबर. तो रिस्पॉन्सिव्हनेस. मग तुम्ही म्हणताल सर कशा प्रकारे, गारठा पडला तर आपण थरथरतोय, कापतोय. उन्हाळा आला तर स्वेट करतोय. चिमटा काढला कोणी तर आपण हात बाहेर बाजूला घेतोय. सो व्हॉट आय ट्राईंग टू से इज एक्सटर्नल चेंजला आपण रिस्पॉन्ड करू शकतो, आणि रिस्पॉन्ड करू शकतो तर वी आर लिव्हिंग. नेक्स्ट ग्रोथ. कुठल्या ऑर्गॅनिझमची वाढ होते. सो वाढ होते म्हणजे काय, ग्रोथ होणार. तो ऑर्गॅनिझम कधी कधी बाय नंबर वाढतो, ऑर्गॅनिझम कधी कधी बाय मास वाढतो. सो एनी इन्क्रीज इन नंबर और मास इज कॉल्ड एज ग्रोथ. मेटाबॉलिझम, इंटरनल रिॲक्शन्स होतात है ना, एन्झाईम मीडिएटेड रिॲक्शन्स असतात, त्यांना म्हणतो आपण मेटाबॉलिझम. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. लाईट एनर्जी, तुम्ही प्लांट्स काय करतात, लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. आपल्या बॉडीमध्ये एका फॉर्म ऑफ ग्लुकोजमधला एनर्जी आपण कन्वर्ट करतो एटीपी फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये, किंवा मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतात म्हणजे तिथं मेकॅनिकल एनर्जी पण कन्वर्ट होते. अँड लास्टली सगळ्यात मेन काय, रिप्रोडक्शन. कुठलाही ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करू शकतो. सो ह्या सगळ्या फीचर्स एका लिव्हिंग मॅटरचे असतात किंवा एक ऑर्गॅनिझमचे आपण म्हणूया. बरोबर. आता as far as origin of life is considered, it has remained an enigma for intellectuals at all time. लाईफ कशी तयार झाली हे दरवेळेस एक क्वेश्चनच राहिला. एनिग्मा म्हणजे क्वेश्चन, की प्रत्येक इंटेलेक्टला, हुशार लोकांना, हुशारवंतांना एक क्वेश्चनच राहिला आहे फ्रॉम व्हेरी लॉंग टाईम. म्हणजे जेव्हा ग्रीक फिलॉसॉफर्स होते तेव्हापासून, म्हणजे बॅक इन 13 और 14 सेंचुरी, तेव्हापासून लोक आजही विचार करतात की नक्की लाईफ कशी तयार झाली असेल. तो सगळं रहस्य त्याच टायमिंगला दडलेला आहे. पण बरेच सायंटिस्टनं प्रयत्न केला किंवा बरेच फिलॉसॉफर्सनं प्रयत्न केला लाईफ कशी तयार झाली सांगण्यासाठी. बट सगळ्यात जास्त सुटेबल किंवा बेस्ट थिअरी जेबीएस हाल्डन आणि ओपॅरन या दोघांची आपण कन्सिडर करतो. ठीक आहे ना. बट नक्की काय हे त्याच वेळेस असेल ठरलेलं, ते त्यावेळेस बघायला कोणच नव्हतं ना. तो बस एक आयडिया दिल्या गेलेले आहेत आणि ते आपल्याला वेगवेगळ्या थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ सांगितल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. सो पहा, despite of advancement in various fields like biochemistry, astrobiology, geography, molecular biology, etc., scientists are unable, बघा स्पष्ट दिलंय, unable to ascertain म्हणजे श्योर होण्यासाठी, ascertain the truth. Various theories and hypotheses have been proposed to find the probable answer to this question. आपण काही 7-8 थिअरीज बघणार आहोत आणि त्या प्रत्येक थिअरी मागे काही ना काही लॉजिक लावलेलं असतं, तर ते पाहणार आहोत. तर पहिली थिअरी आहे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. स्पेशल क्रिएशन मध्ये तुम्हाला गॉड क्रिएटेड द वर्ल्ड असं सांगितलं गेलं. दिस वॉज टोल्ड बाय फादर स्वारेज फ्रॉम व्हॅटिकन सिटी. कोण होते? फादर स्वारेज. सेकंड. फादर स्वारेज नावाचे एक पर्सन होते. ही सेड दॅट द वर्ल्ड हॅज बीन क्रिएटेड बाय द गॉड अँड नॉट बाय केमिकल एव्होल्युशन. केमिकल एव्होल्युशन तर नंतर झालं, बट फादर स्वारेज टोल्ड दॅट द गॉड क्रिएटेड दिस वर्ल्ड इन 1 वीक. ठीक आहे.
So it is the oldest theory and is based on religious belief without any scientific proof. It states that all living organisms are created by the supernatural power, and supernatural power म्हणजे कोण? By God. By नक्कीच आज ही थेअरी बिलकुल रियालिटीच्या जवळ नाहीये. नेक्स्ट थेअरी आली कॉस्मोझोइक थेअरी, त्याला आपण पॅनस्पेर्मिया थेअरी किंवा थेअरी ऑफ पॅनस्पेर्मिया ही म्हणतो. दिस थेअरी वॉज गिवन बाय अ सायंटिस्ट, हिज नेम वॉज रिच्टर. वी कॅनॉट इवन से सायंटिस्ट, ही वॉज अन ॲस्ट्रॉनॉमर. काय होते ते? एक ॲस्ट्रॉनॉमर होते आणि त्यांनी थेअरी दिली होती कुणी? रिच्टरनं. ही वॉज अन ॲस्ट्रॉनॉमर. यांचं म्हणणं काय आलं की कुठेतरी जगात युनिवर्समध्ये कुठेतरी एखाद्या प्लॅनेटवर लाईफ होती. जेव्हा तो प्लॅनेट ब्रेक झाला, त्याचे ॲस्ट्रॉइड्स अर्थवरती आले. त्या ॲस्ट्रॉइड्सच्या स्पेसेसमध्ये तुम्हाला मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमचे स्पोर्स अडकले होते त्याच्यात, आणि ते तिकडून इकडे आले आणि ते ऑर्गॅनिझम जे बाहेर लाईक सेलेस्टियल बॉडीमधनं आपल्या अर्थवर पडले, दे वर द फर्स्ट टू गिव्ह द लाईफ ऑन अर्थ. सो बेसिकली दिस थिअरी नेव्हर सेज की लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ. This theory says that life came from somewhere else. So this theory advocates that life did not originate on the planet Earth. It may have descended to the Earth from other planets in the form of spores or microorganisms. And the spores ला क्या होते? मायक्रोऑर्गॅनिझम सुरुवातीला आले त्यांना आपण कॉस्मोझोआ किंवा पॅनस्पर्मिया म्हणतो. त्या ऑर्गॅनिझम्सला आपण कॉस्मोझोआ किंवा पॅनस्पर्मिया म्हणतो. रिसेंटली नासाने एक रिपोर्ट पण प्रोव्हाइड केला आहे की अँटार्क्टिकामध्ये, म्हणजे जिथं लाईफ पॉसिबलच नाही तयार होणे, का तर तिथं पूर्ण बर्फाळ प्रदेश आहे, तिथं टेम्परेचर एवढं लो असतं की कुठलीच मेटाबॉलिक रिॲक्शन तेवढ्या लो टेम्परेचरला आवर्जून होऊ शकत नाही. तर तिथे एक मार्शियन रॉक होता, एक पीस ऑफ मार्शियन रॉक आहे जे डेफिनेटली एक ॲस्ट्रॉइड होता. त्याच्यामध्ये त्यांना बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझमचे फॉसिल्स पाहायला मिळाले. ठीक आहे. So he recovered Martian rock from Antarctica. From where? Antarctica. This theory could not explain origin of life on Earth or life on other planets, hence not accepted. दुसऱ्या प्लॅनेट वरती लाईफ कशी काय तयार झाली मग ते तरी सांगा मग. म्हणून ती एक्सप्लेन नाही झाली, त्याच्यामुळं म्हटलं की ही थेअरी कुठेतरी चुकती आहे. नेक्स्ट आली थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन किंवा त्याला म्हणतो आपण एबायोजेनेसिस. या थेअरीला सगळ्यात जास्त सपोर्ट केला होता एरिस्टॉटल नावाच्या सायंटिस्टनं. ठीक आहे ना. व्हेरी लाईक वन ऑफ द पायोनियर ऑफ बायोलॉजिकल थिंकिंग, बायोलॉजिकल फिलॉसॉफर्स मधले पायोनियर होते एरिस्टॉटल. एरिस्टॉटलने थेअरी दिली ती थेअरी ऑफ एबायोजेनेसिस. काय दिली? थेअरी ऑफ एबायोजेनेसिस. थेअरी ऑफ एबायोजेनेसिस या थेअरीचं त्यांचं सांगणं काय आलं की नॉन लिव्हिंग मॅटर पासून स्पॉन्टेनियसली, कशी? स्पॉन्टेनियसली लाईफ तयार झाली. ठीक आहे. आता हे कुठंतरी चुकीचं नाही आहे. नॉन लिव्हिंग मॅटर पासूनच तयार झाली ऍक्च्युअली लाईफ अकॉर्डिंग टू हाल्डन अँड ओपारेंट. बट हा जो वर्ड मध्ये आला दॅट वॉज स्पॉन्टेनियसली, हा वर्ड चुकीचा आहे. कारण की त्यांनी प्रूफ केला. कसं केलं होतं त्यांनी ते प्रूफ किंवा ती थेअरी कशी दिली होती? ही टूक अ कबड. एक कबड घेतला, त्या कबडला त्यांनी कबडच्या आतमध्ये एका शेल्फ वरती एक काय ठेवला होता? बेक्ड मीट किंवा बॉइल्ड मीट ठेवला आपण. ही केप्ट अ बॉइल्ड मीट. आता बॉइल्ड मीट म्हणजे मेलेलं आहे ना टिश्यू, सो इट इज जस्ट नॉन लिव्हिंग मॅटर. आणि त्यांनी त्या कबडला लॉक करून टाकलं आणि काही दिवसानंतर त्यांनी पाहिलं की त्याच्यावरती वर्म्स होते. काय होते? वर्म्स. सो ही सेड दॅट लुक, वर्म्स आलेले आहेत त्याच्यावरती. आणि तो काय होता? तो बॉइल्ड मीट काय होता? नॉन लिव्हिंग मॅटर राहिला होता, कारण की बॉईल केल्यावरती सगळं त्याचं लिव्हिंग एबिलिटी मेली होती. आणि त्याच्यावरती आफ्टर सम डेज ही फाउंड दॅट वर्म्स वर देअर. So he said that non-living matter gave rise to worms. So life तयार झाली त्याच्यावरती. So this was somewhere, काहीच दिवसात तयार झाली ना, somewhere स्पॉन्टेनियसली तयार झालं. सो त्याला आपण थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन पण म्हणतो. थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन काय म्हणतो आपण त्याला? थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. बट या थिअरीला डिसअप्रूव्ह केलं. So this theory was disapproved.
डिसअप्रूव्ड बाय 3 सायंटिस्ट. एकाचं नाव होतं स्पॅलेन्झानी, दुसरे होते रेडी, आणि सगळ्यात मेन होते आपले लुईस पाश्चर. कोण होते? लुईस पाश्चर. ठीक आहे. आता यांनी काय केलं? सो लुईस पाश्चरचं डिसअप्रुव्हल थेअरी कसं होतं ते नीट समजून घ्या. त्यांनी एक फ्लास्क बनवला होता असा. ठीक आहे. ह्याला म्हणले, या फ्लास्कला म्हणले श्वान नेक फ्लास्क. काय म्हणले याला? श्वान नेक फ्लास्क. ठीक आहे. ह्या श्वान नेक फ्लास्कचं तोंड त्यांनी ओपन ठेवलं आणि ह्याच्यामध्ये काही मटेरियल, न्यूट्रिटिव्ह मटेरियल ठेवलं. लाईकवाईज ईस्ट एक्स्ट्रॅक्ट ठेवलं आणि बरंच न्यूट्रिशन पण ऍड केलं. आणि त्यांनी बरेच दिवस त्या जारला ओपन ठेवलं आणि त्यांनी दाखवलं की बघा, जार ओपन ठेवला तरी पण त्याच्यामध्ये एकही ऑर्गॅनिझम आलेला नाही. ठीक आहे. तो तयार नाही झालेला. तर त्याचं रिझन काय होतं की जरी कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम या एअरमध्ये असेल तर या नेकमध्ये कुठं ना कुठं ट्रॅप होऊन जायचा आणि इथपर्यंत यायचाच नाही, या न्यूट्रिशनपर्यंत आलं नसल्यामुळं तिथं कुठलाच वर्म ग्रो केला नाही. मग त्यांचं म्हणणं काय आलं की एरिस्टॉटलच्या एक्सपेरिमेंटमध्ये वर्म का आला, तर त्या कबडमध्ये कुठंतरी उंदीर वगैरे असेल, माशी आतमध्ये असू शकते किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम त्या कबडच्या आतमध्ये, ते मायक्रोस्कोपिक एग्ज असतील ते त्याच्यावरती ग्रो केले, ते लार्वेज, आणि त्याच्यामुळे ते वर्म दिसून आला, जे की ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम अपियर झाला नाही. अँड दॅट्स हाऊ लुईस पाश्चर डिसअप्रूव्ड स्पॉन्टेनियस जनरेशन ऑफ एरिस्टॉटल. ठीक आहे. लक्षात. तो श्वान नेक फ्लास्कच्या मदतीनं त्यांनी डिसअप्रूव्ह केलं कुणाची थेअरी? एरिस्टॉटलची. आलं लक्षात? चला पुढे. नेक्स्ट थेअरी, तो एकदा रीड करून घेऊया. सो अकॉर्डिंग टू दिस थेअरी लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली. हा वर्ड चुकीचा होता. दिस थेअरी वॉज डिसअप्रूव्ड बाय लुईस पाश्चर. मग इथे जेव्हा ह्यांनी डिसअप्रूव्ह केली स्पॅलेन्झानी, रेडी आणि लुईस पाश्चरनं, तर त्यांनी एक वाक्य वापरलं, लाईफ अराइज फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओनली. सो त्यांनी आज नवीन लाईफ कशी तयार होती ती सांगितलं, पण पहिली लाईफ कशी तयार झाली हे त्या थिअरीतनं सांगू शकले नाहीत. तो ह्या तिघांनी फक्त दिली थिअरी ऑफ बायोजेनेसिस. काय दिली? थिअरी ऑफ बायोजेनेसिस. त्याच्यामध्ये लाईफ ओरिजिनेट्स फ्रॉम ऑलरेडी एक्झिस्टिंग लाईफ ओनली. So बघा, अकॉर्डिंग टू दिस थिअरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑलवेज प्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म बाय प्रोसेस कॉल्ड रिप्रोडक्शन. थिअरी ऑफ बायोजेनेसिस बघा एमसीक्यूला विचारू शकतात, कुड नॉट एक्सप्लेन ओरिजिन ऑफ फर्स्ट लाईफ बट कुड एक्सप्लेन ओनली द कंटिन्युटी ऑफ लाईफ. सांगू शकले. फर्स्ट लाईफ कशी आली ते सांगू शकले नाहीत. ठीक आहे. पुढे नेक्स्ट थिअरी आली बघा बरं. ही सगळ्यात महत्वाची मोस्ट एक्सेप्टेड थिअरी आहे, गिवन बाय जेबीएस हाल्डन अँड अलेक्झांडर ओपॅरन. ठीक आहे. तो बघा ह्या थिअरीचं म्हणणं काय होतं, नॉन लिव्हिंग पासूनच तयार झाली लिव्हिंग, बट एक स्लो प्रोग्रेसिव्ह स्टेपनं, स्लो प्रोग्रेसिव्हली, आणि ज्याला मिलियन्स ऑफ इयर्स लागले असणार आहेत. काय लागले असणार? मिलियन्स ऑफ इयर्स. ज्याच्यामध्ये लाईफ ओरिजिनेट होण्यासाठी अर्थचं ओरिजिन लय महत्वाचं होतं. अर्थचं ओरिजिन होण्यासाठी स्वतः युनिवर्सचं ओरिजिन लय महत्वाचं होतं. ज्याच्यात म्हणले ते पूर्ण एक चान्स इफेक्ट होता की युनिवर्स ज्या प्रकारे तयार झाला त्याच्यामुळेच अर्थचं निर्माण झालं, आणि अर्थ जशा प्रकारे निर्माण झाला त्या कंडिशन्स होत्या ज्यांना लाईफला ओरिजिनेट करायला सुटेबल राहिलं. कारण की तुम्ही जर विचार केला तर प्लॅनेट्स जगात किती आहेत? ठीक आहे ना. इन्फानाइट प्लॅनेट्स आहेत. इन्फानाइट प्लॅनेट्स, नंबरच नाही माहिती, कारण की युनिवर्स एवढा मोठा आणि एवढा एक्सपांडेड आहे. अर्थ इज जस्ट अ स्पेक इन द होल युनिवर्स. म्हणजे असं विचार करा की तुमच्याकडं 100 किलोचं एखादं गव्हाचं पोथं आहे, तर त्यातला एक सीड तो अर्थ आहे. तर ते अख्खं गव्हाचं 100 किलोचं पोतं ते मे बी छोटंच असेल, मी कंपॅरिझनला म्हणतोय, पण ते युनिवर्स कन्सिडर करा. तर त्याचा एक छोटासा सीड, एक सिंगल सीड अख्ख्या 100 किलोमध्ये एक सीड, एक अर्थ आहे.
मग तुम्ही विचार करता युनिवर्स ज्या प्रकारे बनला त्याच्यामुळेच अर्थ बनला असेल आणि त्या अर्थच्या प्रोसेस ज्या प्रकारे अर्थ बनला त्या अर्थच्या प्रोसेसनंच लाईफला बनण्यासाठी कारण दिलं. कारण की बाकीचे प्लॅनेट्स पण एक्झिस्ट करतात. आपल्या सोलर सिस्टममध्ये बघा ना किती प्लॅनेट्स एक्झिस्ट करतात, पण कुठं आहे का दुसऱ्या प्लॅनेटवरती लाईफ? नाही, आपल्या अर्थवरतीच लाईफ एक्झिस्ट. क्लिअर आहे? सो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो आपल्याला सगळ्यात पहिलं जर हे समजायचं असेल की लाईफ कशी तयार झाली तर ते समजण्यासाठी पहिलं आपल्याला समजून घ्यायला लागेल युनिवर्स आणि अर्थ पहिला कसा तयार झाला. ठीक आहे? सो बघा, सो ही थिअरी आहे केमिकल एव्होल्युशन ऑफ लाईफ, ज्याला आपण सेल्फ असेंब्ली थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ ही म्हणतो. ठीक आहे? हे विचारू शकतात एक्झामला. So according to this theory, life originated on earth by combination of several chemicals through constant chemical reaction. नावात ते केमिकल थिअरी म्हणल्यावर केमिकल रिएक्शन्स होत गेले आणि त्याच्यामुळे लाईफ तयार झाली असं सांगितलंय. ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, अँड दॅट पिरियड वोंट बी लाईक फ्यू इयर्स, इट विल बी मिलियन्स ऑफ इयर्स. ठीक आहे? मिलियन्स ऑफ इयर्स हॅव टेकन टू गिव्ह राइज टू द फर्स्ट लाईफ. ठीक आहे? सो दिस थिअरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्फ असेंब्ली थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, किंवा दुसरं नाव दिलं बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ. ठीक आहे? ही थिअरी दिली ती सगळ्यात पहिलं फॉर्म्युलेट कुणी केली? हेकलनं. पण त्याला डेव्हलप कुणी केली? एक रशियन सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं अलेक्झांडर ओपारिन, जे 1924 मध्ये याच्यावरती काम करायला लागले. आणि ब्रिटिश बायोलॉजिस्ट होते JBS हाल्डेन, ते 1929 मध्ये जॉईन झाले. ठीक आहे? तो दोन सायंटिस्टचं कंट्रीब्युशन आहे. पण पहिला सायंटिस्ट हेकल होता ज्याने हे फॉर्म्युलेट केलं, हे थिअरीचा विचार केला. ठीक आहे? सो द प्रोसेस ऑफ केमिकल एव्होल्युशन कॅन बी डिवाइड इंटू फॉलोइंग स्टेप्स. आपल्याला एक 8-9 स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये हे थिअरी समजून घ्यायचे. थेरिटिकल एक्झामला सगळ्यात पहिले तुम्हाला हे 9चे 9 पॉईंट माहितीच पाहिजेत, तेव्हा तुम्ही लिहू शकता. बट CETला तुम्हाला पिन पॉईंट आतल्या गोष्टीही माहिती पाहिजेत. सो आपल्याला थरली पूर्ण थिअरी बघायची आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. सो विल टॉक अबाउट ओरिजिन ऑफ अर्थ विच गेव राइज टू दॅट प्रिमिटिव्ह एटमॉस्फिअर, अँड दॅट एटमॉस्फिअर लेड टू फॉर्मेशन ऑफ लाईफ. अँड फॉर अंडरस्टँडिंग द अर्थ वी नीड टू अंडरस्टँड फर्स्ट हाऊ द युनिवर्स गॉट फॉर्म. तर लक्ष द्या. तर आता आपण इमॅजिन करूया एक हायली डेन्स्ड एनर्जाइज गॅस होती आपल्या स्पेसमध्ये, त्याला म्हणतो आपण नेब्युलस. काय म्हणलो? नेब्युलस. एक हायली डेन्स्ड लई जास्त डेन्स्ड होती, हायली डेन्स्ड गॅशियस बॉल होता. काय होता? हायली डेन्स्ड गॅशियस बॉल होता, त्याला म्हटलं नेब्युलस. ज्याच्यामध्ये थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन्स घडल्या. काय घडल्या? थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन्स व्हायच्या, विच लेड टू अनस्टेबिलिटी ऑफ दॅट गॅस, अँड इट कॉज्ड युनिवर्सचं सगळ्यात मोठं एक्सप्लोजन, दॅट इज कॉल्ड ॲज बिग बँग. काय म्हणलं आपण ह्याला? बिग बँग झाला. जगातला युनिवर्सचा सगळ्यात मोठा एक्सप्लोजन झाला. तो एक्सप्लोजन झाला आणि त्या एक्सप्लोजननं तुमचा युनिवर्स बनवला. काय बनवला? युनिवर्स. युनिवर्समध्ये तुमचे वेगवेगळे गॅलेक्सीज बनले. त्या वेगवेगळ्या गॅलेक्सीजमध्ये वेगवेगळे सोलार सिस्टम्स बनले, आणि त्या सोलार सिस्टम्समध्ये तुम्हाला वेगवेगळे प्लॅनेट्स बनले. सो त्या नेब्युलसचं एक्सपान्शन होणं, ब्लास्ट होणं खूप गरजेचं होतं फॉर फॉर्मेशन ऑफ द युनिवर्स इटसेल्फ. ठीक आहे? युनिवर्स इटसेल्फ. दिस वॉज गिवन बाय अ सायंटिस्ट, हिज नेम वॉज ॲबे लेमैत्रे. कोण होते? ॲबे लेमैत्रेनंच पहिल्यांदा बिग बँग बद्दल स्पष्टीकरण दिलं. तो बघा, द ओरिजिन ऑफ युनिवर्स वॉज एक्सप्लेन्ड बाय बिग बँग थिअरी ऑफ जॉर्जस ॲबे लेमैत्रे होते. अकॉर्डिंग टू दिस थिअरी द युनिवर्स ओरिजिनेटेड अबाउट 20 बिलियन इयर्स अगो. सो बिग बँग किती बिलियन इयर्स अगो झाली आहे? 20 बिलियन इयर्स अगो. लक्षात ठेव, BYA म्हटलं तर बिलियन इयर अगो, MYA म्हटलं तर मिलियन इयर अगो. ठीक आहे? तर कायम लक्षात ठेवायचं आपण काय लिहितोय. तो पहिला 20 बिलियन इयर अगो युनिवर्स तयार झाला. ठीक आहे? सो बाय अ सिंगल ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन ॲज द युनिवर्स एक्सपांडेड. आता काय झालं मग? सो तो एक्सपांड झाला, युनिवर्स एक्सपांड झाल्यामुळं साहजिकच आहे कुठल्याही गोष्टीचं टेम्परेचर काय होणार? डिक्रीज होणार. काय होणार? डिक्रीज. सो तुमचं टेम्परेचर डिक्रीज होत गेलं, टेम्परेचर स्टार्टेड टू डिक्रीज, आणि त्याच्यामुळे तुमचं बघा काय म्हणले, व्हेरियस गॅलेक्सीज ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट्स वर फाउंड. ह्याच्यात एक अशी गॅलेक्सी ज्याच्यात आपण आढळतो
सो आपली गॅलेक्सी आर गॅलेक्सी आपण ज्या गॅलेक्सीत आढळतो तिचं नाव आहे मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे गॅलेक्सी. आपला अर्थ किंवा आपलं सोलार सिस्टम ज्या गॅलेक्सीत पडतं त्या गॅलेक्सीचं नाव आहे मिल्की वे गॅलेक्सी. ठीक आहे. सो मिल्की वे इज वन सच गॅलेक्सी ऑफ विच आर सोलार सिस्टम इज वन स्मॉल पार्ट. अर्थ इज वन ऑफ द प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. आणि अर्थ जे तयार झाला इट वॉज जस्ट 4.6 बिलियन इयर्स अगो. सो ओरिजिन ऑफ अर्थ वॉज ओनली 4.6 बिलियन इयर्स अगो. म्हणजे ब्लास्ट झाला 20 बिलियन इयर्स अगो आणि त्याच्यानंतर जवळपास 15.4 बिलियन वर्ष तर लागले स्वतः फक्त अर्थला तयार व्हायला. म्हणजे ते किती स्लो प्रोसेस होती. ठीक आहे ना. स्लोली एकदम टेम्परेचर हळूहळू कूल डाऊन होत आहे. मग ते मॉलिक्युल्सच्या मधली एनर्जी जी आहे रिपेलिंग एनर्जी कमी होत चालली आणि मग ते पूर्ण गॅसेस हळूहळू कंडेन्स होत आहेत आणि मग एक बॉल तयार झाला. हॉट बॉल ऑफ व्हॉट मास. आणि तो होता आपला अर्थ. ठीक आहे. बाकीचे प्लॅनेट्स असेच तयार झाले. ठीक आहे. लक्षात द्या. सो व्हेन फॉर्म्ड इट वॉज rotating cloud of hot gas. So let's talk about our earth formation. So ते काय म्हणले, ह्याच्यामध्ये मास होता, ॲटम्स होते सगळे, हेवी डेन्स ॲटम्स होते. एव्हरी ॲटम वॉज इन द गॅशियस फॉर्म आणि ते रोटेट करत होते. काय करत होते? रोटेट करत होते. गॅस मूव्ह करत होते बिकॉज ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा रोटेटिंग hot mass होता which is filled with various elements. आता बघा पुढं आपण स्लोली प्रोग्रेसिव्हली जे जसं सांगतात तसं लक्षात ठेवा. अँड कॉस्मिक डस्ट कॉल्ड नेब्युला. द कंडेन्सेशन अँड कूलिंग रिझल्टेड इन स्ट्रॅटिफिकेशन. आता स्ट्रॅटिफिकेशन झालं म्हणजे लेअरिंग तयार झाली. सो लेट्स से दिस इज युअर अर्थ. ठीक आहे. काय हा अर्थ आहे. आता अर्थमध्ये जे सेंटरला गेले ते हेवीएस्ट एलिमेंट होते आणि त्यांनी अर्थचं कोर बनवलं. काय बनवलं? अर्थचं कोर. सो दिस इज युअर अर्थ कोर. ज्याच्यामध्ये हेवी एलिमेंट्स गेले लाईकवाईज निकल, कोबाल्ट, आयरन, हे सगळे हेवी मेटल्स वेंट इन टू द कोर आणि त्यांचं झालं स्ट्रॅटिफिकेशन टुवर्ड द सेंटर. त्याच्यानंतर थोडेसे लाईटर एलिमेंट्स मेड युअर अर्थ्स क्रस्ट. काय बनवलं त्यांनी? अर्थ क्रस्ट बनवलं. त्याच्यामध्ये मग तुम्हाला सिलिकन असेल, बाकी आयरन पण ह्याच्यामध्ये मिळणारच आहे. सिलिकन आहे, आयरन आहे, और एनी अदर एलिमेंट दॅट विल बी सीन लाइटर देन दिस. ठीक आहे. आणि लाइटेस्ट एलिमेंट्स मेड द ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. ज्याच्यामध्ये मोस्टली गॅसेस असणार आहेत. लाईकवाईज फॉर हायड्रोजन गॅस, ऑक्सिजनचा गॅस असेल, पण ऑक्सिजन O2 फॉर्ममध्ये लगेच नव्हतं तयार झाला. हे कायम लक्षात ठेवा. सो गॅशियस, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्यांचे लाइटेस्ट एलिमेंट्स तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये फ्री फॉर्ममध्ये होते. कारण की अर्थ अजून पण गरम आहे. तो कुणीच मॉलिक्युल्स नव्हते बनवले, अजून पण ॲटम्स फिरत आहेत. ठीक आहे. पुढे तो बघा. सो हेवियर एलिमेंट्स लाईक निकेल अँड आयरन पासिंग टू द कोर. लाइटर ones like helium, hydrogen, nitrogen, oxygen, carbon, etc. remaining on the surface. They formed the atmosphere of the earth. The primitive atmosphere of the earth was different from the present one and it was reducing type. त्यांचं म्हणलं काय की तेव्हा जे ॲटमॉस्फिअर होतं बाळांनो कसा होता? रिड्युसिंग टाईप. कसा होता? रिड्युसिंग टाईप. कारण की अजून ऑक्सिजन गॅस वॉज नॉट प्रेझेंट. सो इट वॉज डिवॉइड ऑफ O2 गॅस. डिवाइड ऑफ O2 गॅस. काय लक्षात ठेवा? इट वॉज डिवाइड ऑफ O2 गॅस. ठीक आहे. पुढे नेक्स्ट काय झालं? सो बघा पुढं आलं फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. नेक्स्ट आलं अमोनिया, वॉटर अँड मिथेन. बघा मग सो व्हॉट हॅपन्ड ॲट दॅट टाइम? नेक्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आहे. नाही, सेकंड स्टेप आहे. सो ॲटमॉस्फिअर कसा होता? atmosphere was of your
रिड्युसिंग टाईप. कसा होता? रिड्युसिंग टाईप होता. म्हणजे हायड्रोजन एलिमेंट वॉज रिॲक्टिव्ह. हायड्रोजन एलिमेंट वॉज रिॲक्टिव्ह. बरोबर. सो तो हायड्रोजन आपला नायट्रोजन बरोबर रिॲक्ट केला, इट गेव अमोनिया. ठीक आहे. हायड्रोजन एलिमेंट ऑक्सिजन एलिमेंट बरोबर रिॲक्ट केला, इट हॅज गिवन युअर वॉटर. हायड्रोजन एलिमेंट कार्बन बरोबर रिॲक्ट केला आणि इट गेव युअर फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड, दॅट इज मिथेन. तो काय काय तयार झालं बघा बरं. ते म्हटले की अमोनिया तयार झाला. ते म्हटले की वॉटर वेपर तयार झालं, वॉटर वेपर. आणि ह्यांचं तयार होणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण की आपण असं म्हणतो की लाईफ ओरिजिनेटेड इन वॉटर. तर अजून तरी अर्थ आपला हॉट बॉलच आहे. काय? हॉट बॉल. तर त्याच्यामध्ये पाणी तयार होणं खूप गरजेचं होतं आणि ते हायड्रोजनच्या रिॲक्टिव्हनेसमुळेच झालं. आणि सोबत काय तयार झाला? मिथेन. सो अमोनिया, वॉटर अँड मिथेन लाईक कंपाऊंड्स गॉट फॉर्म्ड. नेक्स्ट तो हायड्रोजन आपला सल्फर बरोबर पण रिॲक्ट झाला असेल तर काय दिला असेल? H2S, दॅट इज हायड्रोजन सल्फाइड. काय तयार झाला असेल? हायड्रोजन सल्फाइड. ठीक आहे. तर बघा, प्रिमिटिव्ह एटमॉस्फिअर वॉज व्हेरी हॉट. ॲज इट स्लोली कूल डाऊन, हळूहळू टेम्परेचर कमी येईल ना तेव्हाच हे रिॲक्ट करू शकतात. अदरवाईज हे कसे रिॲक्ट करणार आहेत? यांच्यामध्ये पण हीटनं लांब लांब ठेवतील ना. तो काय झालं, तो एक्सपान्शन नंतर ब्लास्ट झाल्यानंतर एनर्जी ड्रॉपडाऊन झाली ती युनिव्हर्सची आणि युनिव्हर्स स्टेबल व्हायचा प्रयत्न करत होता. तो मग त्याच्यामुळे ते हॉट नेबुलस बॉल होता ना, तो कंडेन्स व्हायला लागला ना, तर ते टेम्परेचर त्यांचं कूल डाऊन होत होतं. म्हणून ते ॲटम्स जवळजवळ यायला लागले होते. तो टेम्परेचर अजून फर्दर कूल डाऊन झालं आणि इट लेड टू वॉट? लाइटर एलिमेंट स्टार्टेड टू रिॲक्ट with each other. Early atmosphere was rich in hydrogen, carbon, nitrogen and sulfur, of which hydrogen being more active, it reacted with other elements to form methane, ammonia, water and hydrogen. ठीक आहे. तर सेकंड स्टेप मध्ये हे तुम्ही लिहिलं पाहिजे. त्याला पटकन लिहून घ्या. हॅलो. सो फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन झालं. थर्ड स्टेप बघा आता काय होणार आहे. सो थर्ड स्टेपमध्ये आता इट विल लीड टू फॉर्मेशन ऑफ simple organic molecules from these. So these are about to give us, these four molecules are about to give us more simple molecules. So let's talk about that. So बघा, as temperature of the earth decreased, temperature further काय झालं? Decreased. मग काय होणार? Steam condensed into water. So let's try to understand first the condition of the earth. लक्ष द्या. लक्ष द्या. So this was your earth's crust. अर्थ क्रस्ट. एक आहे आपला अर्थचा कोर आहे. ठीक आहे. आता काय झालं होतं, इथे तुम्हाला वॉटर क्लाउड्स किंवा वॉटर वेपर्स ह्या सगळ्या भागामध्ये मिळणार आहे. बरोबर. अर्थच्या सराउंडिंगमध्ये. आता झालं काय, तिथे तुमचं अर्थचं टेम्परेचर, सराउंडिंगचं टेम्परेचर फर्दर काय झालं असेल? कूल डाऊन झालं. काय झालं? कूल डाऊन.
तो टेम्परेचर कूल डाऊन झाल्यामुळं तिथं तुम्हाला पाहायला मिळालं पाऊस झाला. काय झाला? पाऊस. तो पाऊस झाल्यामुळं तिथं तुम्हाला काय पाहायला मिळालं? समुद्र वगैरे तयार झाला. समुद्र, नद्या वगैरे सगळं तयार त्यामुळे झालं. बिकॉज व्हॉट हॅपन्ड ओव्हर देअर, तो टेम्परेचर तुमचं कोल्ड कमी झालं. सो देर वॉज व्हॉट रेनिंग फॉर मिलियन ऑफ इयर्स. आणि सगळे मॉलिक्युल्स आपले जे अमोनिया होता, अमोनिया असेल, मिथेन असेल, तुमचा हा वॉटर तर स्वतः आहेच, हायड्रोजन सल्फाइड आहे त्याच्यामध्ये. दीज मॉलिक्युल्स स्टार्टेड टू रिॲक्ट इन दॅट वॉटर. तो हे काय झाले? वॉटर बॉडीज तयार झाले वॉटर बॉडीज ड्यू टू रेनिंग. and this led to formation of ocean, seas, rivers. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय घडली? नेक्स्ट स्टेप मध्ये असं होतं की इथं आपला सूर्यदेव तर आहेच, सूर्यदेव पण त्या टायमिंगला तयार झालेले होते, हॉट बॉल. त्यांच्यापासून तुम्हाला माहिती आहे की काय येणार आहेत? UV रेडिएशन आहेत. सो देर विल बी UV रेज that are available. नेक्स्ट, अर्थच्या कोरमधनं व्हॉल्कॅनिक इरप्शन्स तर होत आहेत. अर्थच्या कोरमधनं व्हॉल्कॅनिक इरप्शन्स तर चालूच आहेत. ठीक आहे. तो UV रेज आहेत. व्हॉल्कॅनिक इरप्शन्स चालू आहेत. ठीक आहे, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स चालू आहेत. पाऊस अजून पण चालूच आहे ना. काय चालू आहेत? पाऊस. सो त्याच्यामुळे तुम्ही ऑब्झर्व करताल की लाइटनिंग ही होतीये. काय होतीये? विजा कडकडतायत. नेक्स्ट वॉज व्हॉट वॉज हॅपनिंग वॉज at the same time what was also happening? लाइटनिंग पण पडते है ना. तो आता त्यावेळेचं कंडिशन बघा ना, एवढं विचित्र होतं. व्हॉल्कॅनिक इरप्शन्स चालू, रेडिएशन्स पडतायत, लाइटनिंग पण होत. ह्या गोष्टींनी स्टिम्युलेट केलं फर्दर रिॲक्शन. काय स्टिम्युलेट केल्या? फर्दर रिॲक्शन विच लेड टू फॉर्मेशन ऑफ सिम्पलर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. काय रिलेट केलं? सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल. ज्याच्यामध्ये बघा आपल्याकडं आता होता मिथेन. मिथेन होता, नीट लक्ष देऊ नये. त्यावेळेस हे व्हॉल्कॅनिक इरप्शन्स, UV रेडिएशन्स, हे सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स कॉज केल्या. जसं की फ्री रॅडिकल रिॲक्शन असेल, कंडेन्सेशन रिॲक्शन असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर रिडक्शन आणि ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन्स पण घडवल्या. रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. सो त्या लाइटनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींनी ती एनर्जी सप्लाय केली फॉर सच रिॲक्शन. ठीक आहे. आणि इट लेड टू फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. बघा मिथेन, त्याच्यावरती मे बी एनर्जी पडली आणि तो तयार झाला मिथेन रॅडिकलमध्ये. तसे 2 मिथेन रॅडिकल बाइंड केले आणि तुमचा बनला इथेन. काय बनला? C2H6 इथेन बनला. ह्याच्यावरती फर्दर ती लाइटनिंग पडली असेल, मग इथाइल रॅडिकल तयार झाला असेल. आता हे इथाइल रॅडिकल तुमच्या मिथाइल रॅडिकलला बाइंड केला किंवा अजून एक इथाइल रॅडिकलला बाइंड केला. त्यांच्यामुळे तुम्हाला काय तयार झाला असेल? इथं तुमचा प्रोपेन तयार झाला. और हे बाइंड केलं तर तुमचा ब्युटेन तयार झाला. आणि असं करत करत तुमचे ऑर्गॅनिक कंपाउंड्स तयार झाले, विच कुड बी युअर अल्केन, अल्काइन और अल्केन, अल्काइन और अल्कीन. ठीक आहे ना. आता हे अल्केन, अल्काइन, अल्किन्स तुमच्या बाकीच्या कंपाऊंडशी बाइंड करायला लागले, म्हणजे नायट्रोजन सारख्या कंपाऊंडशी रिॲक्ट करून मे बी त्यांना तुमचे नायट्रोजन बेस दिले, मे बी तुमचे अमायनो ॲसिड्स दिले. बरोबर. तुमच्या वॉटरशी हे फर्दर रिॲक्ट केले असतील. मे बी इट हॅड लेड टू फॉर्मेशन ऑफ वेरियस अल्कोहॉल्स. ठीक आहे. और इट माइट हैव गिवन वेरियस अल्डिहाइड्स एंड कीटोन्स. might have also given you must be carboxylic acids.
अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. समजलं. सो हे सगळं पॉसिबल होतं जर तुमचं मिथेन, अमोनिया, वॉटर आणि हायड्रोजन सल्फाईड तयार झाले. आणि ह्यांच्यामुळे इव्हेंच्युअली तुमचे काय काय तयार झालेत, तर शेवटी तयार झाले तुमचे वेगवेगळे प्रकारचे अमायनो ॲसिड्स तयार झाले असं सांगितलं गेलं. तुमचे नायट्रोजन बेसेस तयार झाले, दोन्ही प्रकारचे तयार झाले असतील. पायरिमिडिन पण तयार झाले असतील आणि प्युरिन पण तयार झाले असतील. मग तुमचे मे बी सगळे प्रकारचे शुगर्स तयार झाले असतील, कार्बोहायड्रेट्स, फॅटी ॲसिड्स तयार झाले असतील. आणि हे सगळे मॉलिक्युल्स आता कुठं प्रेझेंट आहेत, नीट विचार करा. हे सगळे पाण्यातच प्रेझेंट आहेत ह्याच्यात. सो इट इज हॅव्हिंग ऑल दीज मॉलिक्युल्स. या पाण्यामध्ये ह्यांनी रिॲक्ट केलं आणि सर्व कंपाऊंड्स या पाण्यामध्ये प्रेझेंट आहेत. आणि ह्या कंडिशनला JBS हाल्डेने खूप छान वाक्य वापरलं. सो हे सिंपल, थर्ड स्टेपमध्ये सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आपण ती लिस्ट आउट केली, कोणते, हे सगळे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दे मस्ट बी प्रेझेंट, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वर प्रेझेंट इन द हॉट वॉटर. ठीक आहे, अजून पण टेम्परेचर पूर्ण कूलडाऊन नाही झालं, हॉट वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. दिस वॉज described as hot dilute soup towards primitive broth by JBS Haldane. JBS Haldane. This was he was trying to explain. हे सगळे सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स त्यात प्रेझेंट होते. सो हे आपला होता थर्ड स्टेप. पहिलं तर ओरिजिन ऑफ अर्थ, दुसरं अमोनिया वॉटर यांचं फॉर्मेशन, आणि तिसरं तुमचं फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. सो दीज वर द सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट माइट हॅव बीन. समजलं, क्लिअर आहे, मस्त. चलो रीड करूया. चल थोडीच थिअरी राहिली, डोंट वरी. So as temperature of the earth decreased, steam condensed into water that resulted in heavy rainfall and earth gradually cooled. Rainwater got accumulated on the land and formed rivers, streams, lakes, seas and oceans. The atmosphere did not contain ozone. त्यावेळेस ओझोन नव्हतं. And thus ultraviolet radiations reached the surface of the earth. Under the influence of the available energy source such as ultraviolet radiations, lightning and volcanic eruption, the early molecules of hydrocarbons, ammonia, methane and water underwent reactions like condensation, polymerization, oxidation, reduction. These reactions resulted in formation of simple molecules like monosaccharide म्हणजे sugars, amino acids, purines and pyrimidines, fatty acids, glycerols, etc. All these simple organic molecules accumulated at the bottom of water body. Haldane ह्या गोष्टीला म्हणले as hot dilute soup or primitive broth. It did not show any degradation. हे मॉलिक्युल्स बिलकुल तुटले नाहीत किंवा सडले नाहीत, बिकॉज अजून एन्झाईमचा पत्ताच नाही आहे. कारण की कुठलंही डिग्रेडेशन हे ऑक्सिजन आणि एन्झाईमच्या मदतीने होतं, अजून एन्झाईमचा पत्ता नव्हता. सो ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ फ्री ऑक्सिजन अँड एन्झाईम, बिकॉज त्या टायमिंगला ॲटमॉस्फिअर कसं होतं, रिड्युसिंग, ना ऑक्सिजन आहे ना एन्झाईम आहे. ठीक आहे, तर ते मॉलिक्युल्स डिग्रेड झाले नाहीत, तुटले नाहीत, हे त्यांचं सांगणं आलं. ठीक आहे, पुढे. सो हे नक्कीच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या, बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, चलो पुढे. हे पण लिहून घ्या, पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. नेक्स्ट पुढचं रीड करू.
आता नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. पुढची स्टेप काय? आपल्याकडे कोण कोण तयार झालेत? सिंपल मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. काय काय होते लवकर बोला. चला. So we had nitrogen base, we had sugars, we had amino acids, we had fatty acids. आता हे मॉलिक्युल्स फर्दर एक दुसऱ्याला वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट झाले, पॉलिमराइज झाले, अँड दॅट लेड टू फॉर्मेशन ऑफ व्हेरियस अदर थिंग्स. सो शुगर, नायट्रोजन बेसेस आणि सोबत मे बी फॉस्फेट ॲड झाला आणि ह्यांनी तुमचं न्यूक्लिक ॲसिड्स बनवले. काय बनवले? न्यूक्लिक. तुमचे प्युअर शुगर फ्यूज झाले एक दुसऱ्या बरं आणि तुमचे बनले असतील मे बी पॉलिसॅकराइड्स. तुमचे अमायनो ॲसिड्स एक दुसऱ्या बरं बाइंड केले आणि मे बी बनला तुमचा पॉलिपेप्टाइड. काय बनले? पॉलिपेप्टाइड. आता हे पॉलिपेप्टाइड तयार होणं खूप जास्त सिग्निफिकंट होतं, कारण की हे पॉलिपेप्टाइड्स माइट हॅव बीन कन्सिडर्ड ॲज लँडमार्क फॉर ओरिजिन ऑफ लाईफ. तुम्ही म्हणताल सर असं का? तर हे पॉलिपेप्टाइड्स माइट हॅव ॲक्टेड ॲज फर्स्ट एन्झाईम किंवा आपण असं म्हणूया प्रोटो एन्झाईम. प्रोटो एन्झाईम काय म्हणून काम केलं असेल त्यांनी? प्रोटो एन्झाईम. आणि दे फास्टेंड द फॉर्मेशन ऑफ लाईफ. फॉर्मेशन ऑफ केमिकल्स म्हणूया फक्त सोप्या भाषेत. केमिकल्स, फॉर्मेशन ऑफ केमिकल्स और मॉलिक्युल्स काय केलं त्यांनी? स्पीड अप केलं. त्याच्यामुळं लाईफ पटकन तयार झाली. मे बी जर एन्झाईम अस्तित्वात नसती आली तर आज पण लाईफ हे केमिकल एव्होल्युशनमध्येच असतं, पटकन तयार नसतं झालं. सो हे पॉलिपेप्टाइड्स काय असतात? बेसिकली दे आर प्रोटीन प्रिमेटिव्स. प्रोटीन त्यांच्यापासून तयार होतो. आणि एन्झाईम कशा असतात? 99% प्रोटीन. एन्झाईम काय प्रोटीनच आहेत. सो ह्याच्यामुळं आपण ह्याला लँडमार्क ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ म्हणू शकतो. लँडमार्क फॉर ओरिजिन ऑफ. पुढं फॅटी ॲसिड्स माइट हॅव बाइंडेड विथ ग्लिसरॉल and they might have given us lipids. तो बघा, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हे सगळे आहेत जे आपले मेजर मॉलिक्युल्स असतात किंवा काय म्हणू आपण त्याला कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स असतात, जे कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये मिळणारच आहेत. सो नेक्स्ट स्टेप वॉज युअर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स फ्रॉम सिंपल मॉलिक्युल. समजलं? रीड करता. So primitive broth was neutral and free from oxygen. Polymerization took place and simple organic molecules aggregated to form new complex organic molecules like polysaccharide, fats, proteins, nucleosides and nucleotides. ठीक है? आता polymerization of amino acid formed protoprotein which later formed proteins. Formation of protein molecule is considered as landmark in the origin of life because proteins, that is enzymes, accelerate the rate of chemical reaction. रिएक्शन काय केलं त्यांनी? स्पीड अप केलं. बोललो ना. पुढं नेक्स्ट सोबतच आपल्याला माहिती आहे कोण तयार झालं? न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लियोटाइड मे हॅव बीन फॉर्म्ड बाय रिएक्शन बिटवीन फॉस्फरिक ॲसिड, शुगर अँड नायट्रोजनस बेस. नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड जॉईन टुगेदर. मग हे सगळे न्यूक्लियोटाइडचं पॉलिमरायझेशन झालं अँड इट फॉर्म न्यूक्लिक ॲसिड, दॅट इज RNA अँड DNA. न्यूक्लिक ॲसिड एक्वायर्ड. आता नेक्स्ट स्टेप खूप महत्त्वाची होती की न्यूक्लिक ॲसिडमध्ये सेल्फ रेप्लिकेटिंग एबिलिटी आली. काय आली? सेल्फ रेप्लिकेटिंग एबिलिटी. आणि ही सगळ्यात पहिली फंडामेंटल प्रॉपर्टी होती एक लिव्हिंग फॉर्मची, जी त्या मॉलिक्युलनं अडॅप्ट केली. ठीक आहे. तो आता इथे काय काय झालं? पॉलिपेप्टाइडनं सगळ्या केमिकल्सचं फॉर्मेशनला स्पीडअप केलं. न्यूक्लिक ॲसिड तयार झालाय आणि न्यूक्लिक ॲसिडनं एक एबिलिटी अचीव्ह केलेली आहे, दॅट इज सेल्फ रेप्लिकेशन. स्वतःची कॉपी स्वतः बनवून घेतोय. ॲग्रिगेशनची गरज पडत नाही. आता कॉपी बनवून घेतो. कॉपीज, सेल्फ कॉपीज बनवून घेतोय न्यूक्लिक. तो हे काही फीचर्स तुमच्या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ओके.
इथपर्यंत कळालं का सर्वांना की व्हॉट हॅपन? ह्या दोन गोष्टी आल्या. आता सगळे मॉलिक्यूल जे आहेत ना ते आता व्हायला लागले ॲग्रिगेट. काय व्हायला लागले? ॲग्रिगेट. तो ॲग्रिगेट होऊन त्यांनी असे बॉल ऑफ मॉलिक्युल्स तयार केले. दोन सायंटिस्टनं दोन प्रकारे त्याला एक्सप्लेन करायला घेतलं. जेबीएस हाल्डन आणि ओपॅरिननं त्याला त्या बॉल ऑफ मॉलिक्युल्सला कोझरवेट म्हणले. बट ॲट द सेम टाइम वन सायंटिस्ट वॉज देअर, सिडनी फॉक्स. ही कॉल्ड दॅट मॉलिक्यूल बॉल ऑफ मॉलिक्युल्स ॲज मायक्रोस्फियर. काय म्हणले त्याला? ते मायक्रोस्फियर. बघूया काय म्हणतात. तो इथे दिलेलं आहे. सो आता हे सगळे मॉलिक्युल्स तयार झाले. आता मॉलिक्युल्स तयार झाल्यानंतर ह्यांचं फॉर्मेशन होणार इंटू समथिंग कॉल्ड एज प्रोटोबायोंट और प्रोसेल. So nucleic acid along with inorganic and organic molecules formed the first form of life. फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ तयार झाले, त्याला म्हटले प्रोटोबायोंट. प्रोटो म्हणजे प्रिमिटिव्ह किंवा प्री, बायोट म्हणजे लाईफ और सेल. प्रोटोबायोंट्स हॅव प्रीबायोटिक केमिकल ॲग्रिगेट्स हॅव्हिंग सम प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सिस्टम. सो हे तुमच्या समोर दिसतं, ह्याला कोझरवेट म्हणले. दिस इज कॅरिंग अ लॉट ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स आणि ह्यांनी होल्ड केले काही लिव्हिंग एबिलिटीज. काय? काही लिव्हिंग एबिलिटीज. जसं की त्याच्यातले प्रोटीन एन्झाईमचं काम करायला लागले, तो रिॲक्शन फास्ट होतात. सो म्हणजे ह्या मॉलिक्युलनं मेटाबॉलिझम दाखवायला चालू केलं किंवा ह्या बॉलनं मेटाबॉलिझमचं काम दाखवायला चालू केलं. कारण त्याच्या आतमधले एन्झाईम्स किंवा प्रोटीन्स एन्झाईमचं काम करायला लागले, रिॲक्शन्स घडवायला लागले आतमध्ये, त्या सिस्टमच्या आतमध्ये. नेक्स्ट लिव्हिंग प्रॉपर्टी होती की ह्याच्या आतमधला जो न्यूक्लिक ॲसिड असेल, आणि मोस्टली RNA जास्त होता पहिले, सगळीकडे RNAच होता. RNA वॉज द फर्स्ट जेनेटिक मटेरियल. RNAच होते, ते सेल्फ रेप्लिकेट करायला लागले. हे जेनेटिक रेप्लिकेशन, जेनेटिक मटेरियलचं रेप्लिकेशनची प्रॉपर्टी आली. सो इथं आपल्या दोन गोष्टी एका प्रीसेलचे दिसले. आता ह्याच्यात व्हायचं काय? ह्याच्यात नवीन मॉलिक्युल्स आतमध्ये बनवायचा. तो बनवल्यानंतर काय व्हायचं? ते अनस्टेबल व्हायचं. लय साईजमध्ये वाढला की अनस्टेबल व्हायचा. अनस्टेबल झाला की हा स्प्लिट व्हायचा. काय व्हायचा? स्प्लिट व्हायचा परत. तो तुम्ही ऑब्झर्व करताय, पहिला फीचर काय होता एक लिव्हिंग सिस्टमचा, की त्याच्यामध्ये मॉलिक्युल्सचं सिंथेसिस व्हायचं. फर्स्ट फीचर ऑफ लिव्हिंग. सेकंड फीचर काय होता? सेकंड फीचर असा होता की तिथं आतमध्ये न्यूक्लिक ॲसिड काय दाखवत होता? सेल्फ रेप्लिकेशन दाखवत होता. काय दाखवत होता? सेल्फ रेप्लिकेशन. तिसरी गोष्ट सांगितली की त्या मॉलिक्यूल किंवा तो बॉल आपल्याला डिव्हिजन दाखवत होता. काय दाखवत होता? डिव्हिजन. सो दीज वर द फ्यू प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सिस्टम जे हे कोझरवेट्स किंवा दुसरं नाव आहे मायक्रोस्फिअर दाखवत होते. कोझरवेट हाल्डेन अँड ओपॅरिनने सांगितलं, मायक्रोस्फिअर हे सिडनी फॉक्सनं सांगितलं. दोन्ही सेमच गोष्टी करतात सांगितलं गेलं, बट देर वॉज ओनली वन डिफरन्स. त्यांचं केमिकल बनावट किंवा केमिकल्स कोणकोणते त्याच्यात असतील ह्याचं थोडंसं त्यांच्यामध्ये एक डिबेट होतं. की त्या कोझरवेटचं म्हणणं, सॉरी जेबीएस हाल्डेन आणि ओपॅरिनचं म्हणणं होतं की कोझरवेट्स कॅरीड मोस्टली लिपिड्स. But on the other hand, Sidney Fox said that these microspheres are mostly carrying proteinoids or primitive proteins. So बघा, protobionts are formed due to conservation, that is aggregation of organic molecules. Oparin called them conservates and Sidney Fox called them proteinoids or microsphere. ठीक आहे, पुढे हे लिहून घेताला, झूम आपलं पॉज करताल आणि एकदा लिहून घेताल. पुढे आता ते दोघांचं डिबेट त्यांनी इथं सांगितलेलं आहे की कोण कुणाला काय कन्सिडर करताय. So conservates are colloidal aggregation of hydrophobic proteins, म्हणजे पाण्याला हिट करणारे प्रोटीन्स आहेत आणि त्याच्यात लिपिड पण आहे. सो हे लिपॉइड बबल्स होते सगळे. Conservates grew in size मध्ये वाढायचे by taking up material from surrounding aqueous medium. As they grew, they became thermodynamically unstable and split into smaller units comparable to daughter cells of budding organisms. But on the other hand, microspheres are proteinoids formed from colloidal hydrophilic water-loving complex surrounded by water molecules. त्याच्यात वॉटर सराउंडिंगला चिटकून होता. These bodies may have outer double membrane like primitive cell. Diffusion and osmosis पण पाहायला मिळालं across the membrane. More stable than conservates. Conservates and microspheres were non-living colloidal aggregations of lipid and proteinoids respectively.
Gaussian weights was the aggregation of lipid and proteinoid was the aggregation microsphere was aggregate of proteinoids असं सांगितलं गेलं. There are some basic properties of living such as growth and division सांगितलं. This colloidal aggregation turned into first primitive living system called eubuoyant or protocell. तो तुमचा प्री सेल म्हणजेच कोण प्रोटोबायोंट, कोण प्रोटोबायोंट हा नेक्स्ट कन्वर्ट झाला तुमचा प्रोटोसेल और पहिला युबायोंट. अजून प्युअर सेल तयार व्हायचा बाकी आहे. फायनली तुमचा युबायोंट कन्वर्ट झाला, ते अजून मॉडिफिकेशन झालं त्या सेल्समध्ये, त्या ऑर्गॅनिझम तयार करण्यासाठी त्या मॉलिक्युल्समध्ये अजून इव्होल्युशन आलं. एव्होल्युशन म्हणजे अजून बेटर ॲग्रिगेशन, बेटर अरेंजमेंट ऑफ मॉलिक्युल्स दिसलं आणि आपला फर्स्ट सेल तयार झाला जो की होता एक हेटेरोफिक नाही रे, हेटेरोट्रॉपिक anaerobic bacteria. So first true cell was heterotrophic anaerobic bacteria तयार झाला. ठीक आहे. तर बघा फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. व्हेन RNA और DNA सिस्टम डेव्हलप्ड विदिन द प्रोटोसेल. बघा प्रोटोसेलच्या आतमध्ये DNA सिस्टम किंवा RNA सिस्टम डेव्हलप झाली. दे लुक लाईक अ बॅक्टेरिया और व्हायरस. दे रेग्युलेटेड वेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. First cell was anaerobic heterotrophic and obtained energy from chemoheterotrophic process. सराउंडिंगच्या मॉलिक्युल्सला खाऊन एनर्जी बनवायचे हे ते सेल्स होते. तर ते कीमो हेटेरोट्रॉफिक. नुसते हेटेरोट्रॉफिक म्हणण्यापेक्षा देवर कीमो हेटेरोट्रॉफिक होत. समजलं. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत पूर्णपणे सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. व्हॉट डू वी हॅव नेक्स्ट? युरेन मिलर एक्सपेरिमेंट आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया, कारण की हे युरेन मिलर एक्सपेरिमेंट हे सपोर्ट करतायत आपल्या ह्या केमिकल थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ विच वॉज गिवन बाय JBS हल्डन अँड अलेक्झांडर ओपारेन. या दोघांनी दिलेल्या थेअरीला ते प्रूफ आहे. तर पहिली ही थेअरी वाचा पूर्ण, नीट लेक्चर हे पहा, पाहिल्यानंतर त्याच्या नोट्स बनवा आणि एकदा ते समजलं की मग तुम्ही नेक्स्ट लेक्चरला युरेन मिलर एक्सपेरिमेंट थ्रू प्रूफ समजू. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळालेलं असेल. इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. उद्या आपण युरेन मिलर एक्सपेरिमेंट बघूया. लेट्स ओपन अप द बुक्स ऑफ हिस्ट्री ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ and how this whole universe has been existing or living forms in this universe has been existing. तर पूर्ण आपण ते पत्ते खोलूया सगळे. मजा येईल. लेट्स सी.